अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। आज राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र जी पवार इनके राष्ट्रवादी कांग्रेस के गठ की जानिब से 26 जुलाई 2024 को परभनी शहर के बसमत रोड स्थित राष्ट्रवादी भवन यहाँ पर निष्ठावन कार्यकर्ताओं का एक संवाद मेड़ावा लिया गया है, जो राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र जी पवार इनके गढ़ से ताल्लुक रखते हैं। और उसके बाद में परभनी विधानसभा मतदार संघ, जिंतूर विधानसभा मतदार संघ, साथ ही पाथरी विधानसभा मतदार संघ, गंगाखेड़ विधानसभा मतदार संघ, ऐसे चारों भी विधानसभा मतदार संघ के तमाम ही कार्यकर्ताओं को और पदाधिकारियों को, साथ ही इच्छुक उम्मीदवारों को भी यहाँ पर बुलाया गया है। और बुलाने के बाद में चारों भी मतदार संघ के इच्छुक उम्मीदवारों से यहाँ पर उनकी बात भी सुनी गई है, जिसमें से जिंतूर विधानसभा मतदार संघ को हो सकता है कि माजी आमदार विजय राव जी भांबड़े इनका यहाँ पर टिकट फाइनल किया जाएगा। और गंगाखेड़ विधानसभा मतदार संघ से घनदाट मामा इनका राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र जी पवार साहब इनकी राष्ट्रवादी कांग्रेस से तुतारी से टिकट फाइनल किया जाएगा। रहे बाकी परभनी विधानसभा मतदार संघ, तो यहाँ पर यूपी में जो राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र जी पवार और उसी के साथ में उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना और साथ ही यहाँ पर भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के तीनों का जो गठबंधन, इन तीनों के गठबंधन में उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना के रनिंग आमदार डॉक्टर राहुल पाटिल ये यहाँ पर ऑलरेडी आमदार है। और पाथरी विधानसभा मतदार संघ से भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के आमदार सुरेश राव जी वरपुड़कर जी ये आमदार है। अब ये दो विधानसभा मतदार संघ छोड़कर जिंतूर और गंगाखेड़ दो विधानसभा मतदार संघ में यहाँ पर जिस तरह से दो सीट्स, यहाँ पर दो कैंडिडेट राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र जी पवार इनकी जानिब से दिए जाएंगे, ऐसा भी इस वक्त कहा गया है। और उसके बाद में परभनी शहर के जिंतूर रोड स्थित महात्मा फुले विद्यालय यहाँ पर पत्रकार परिषद का आयोजन किया गया था। और पत्रकार परिषद में जयंत पाटिल साहब, उसी के साथ में बसवराज पाटिल साहब, आमदार सुरेश राव जी वरपुड़कर साहब, तहसीन अहमद खान साहब, माजी आमदार विजय राव जी गवाने साहब, माजी आमदार विजय राव जी भांबड़े साहब, इरफानुर रहमान खान साहब जो परभनी विधानसभा मतदार संघ के भावी आमदार है, उसी के साथ में परभनी विधानसभा मतदार संघ के भावी आमदार रविराज जी देशमुख साहब, विवेक जी नावंदर साहब जो उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना के यहाँ पर परभनी विधानसभा संपर्क प्रमुख है, और जाकिर लाला खान साहब जो परभनी विधानसभा मतदार संघ से भावी आमदार माने जा रहे हैं, भीमराव जी हत्ती अंबिरे साहब जो परभनी विधानसभा मतदार संघ के भावी आमदार माने जा रहे हैं, उसी के साथ में भगवान राव जी वाघमारे साहब परभनी शहर महानगर पालिका के उप महापौर, उन्हीं के साथ में यहाँ पर गुलमीर खान साहब जो परभनी शहर महानगर पालिका के स्टैंडिंग कमेटी के सभापति रह चुके हैं, साथ ही डॉक्टर अनिल जी कांबड़े साहब, संजय जी घाड़गे साहब, रहमान खान साहब, बाड़ा साहब जी रहेंगे, किरण जी सोनटक्के साहब, विकास जी लंगोटे साहब, शमशेर भैया वरपुड़कर साहब, गंगाधर जी जवंजाड़ साहब, अमोल जादव जी साहब, अजय गवाने साहब, नदीम भाई इनामदार साहब, एजम खान साहब, इन्हीं के साथ में तमाम ही पार्टियों के भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, साथ ही उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना और शरद चंद्र जी पवार साहब इनकी राष्ट्रवादी कांग्रेस के तमाम ही पदाधिकारी और कार्यकर्ता इस पत्रकार परिषद के समय जयंत जी पाटिल साहब इनके साथ में कंधे को कंधा लगाकर यहाँ पर मौजूद थे। जिस तरह से पत्रकार परिषद में जयंत जी पाटिल साहब इन्होंने जो मालूमात दी है कि किस तरह से यहाँ पर परभनी जिले में आने वाले 2 महीने में विधानसभा मतदार संघ में किस तरह से यहाँ पर इलेक्शन लड़ाए जाने वाले हैं, और शरद चंद्र जी पवार साहब इनकी राष्ट्रवादी कांग्रेस से किन लोगों को टिकट फाइनल किया गया है, और बाकी मित्र पक्ष के 2 आमदार परभनी विधानसभा मतदार संघ और पाथरी विधानसभा मतदार संघ में किस तरह से यहाँ पर 2 आमदार के डिक्लेयर, यहाँ 2 आमदार जैसे थे वैसे रहने वाले हैं। हम आपको पूरी वीडियो क्लिप सुना रहे हैं जो पत्रकार परिषद में जयंत जी पाटिल इन्होंने किस तरह की प्रतिक्रिया दी है और किस तरह की मालूमात दी है। पत्रकारों ने जो सवालात पूछे हैं उन सवालात के जवाबात किस तरह से दिए हैं, आइए जानते हैं। राज्य सरकारची महत्त्वाची योजना असलेल्या लाडली बहीण योजनेसंदर्भात 4600 कोटी रुपये कुठून आणणार असं सरकारला प्रश्न वित्त विभागाने विचारला आहे। काय वाटते, सरकार गंभीर्याने पैशांची तरतूद करू शकते का करणार आहे? माझ्या माहितीप्रमाणे वित्त खात्याने सांगितलेलं होतं की हे शक्य नाही, अशी योजना करू नका, या योजनेत अंमलबजावणी होणं शक्य नाही। बरेचसे त्यांची निरीक्षणं होती, त्यांचा विरोध होता, पण वित्त विभागाचा विरोध डावलून या ठिकाणी काही अर्थसंकल्पात योजना घालण्यात आल्या आणि आता त्याची अंमलबजावणी करत असताना
या राज्यातल्या आदिवासी विभागाचे पैसे आणि मागासवर्गीयांच्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे जे पैसे असतात ते पैसे डायव्हर्ट करण्याचं काम सध्या चालू आहे. ठीक आहे, पण मला असं वाटतं की हे सरकार हे फार मर्यादित दिवसांसाठी आपल्याला हे काम करायचं असं समजून काम करते. त्यामुळं पुढचे 40 दिवस आता त्यांच्या हातात आहेत. आणखीनही अशा मोठ्या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे येत्या विधानसभेसाठी 151 उमेदवार मतदारसंघ मेरिटनुसार ठरलेले आहेत. 55, 53 आणि 43. उर्वरित मतदारसंघासाठी बैठक कधी होणार आहे? काही चर्चा होणार आहे का? आम्ही महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्ष आणि पवार साहेब यांची दिल्लीत बैठक झाली. त्या ठिकाणी सीट शेअरिंगच्या साठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे प्रतिनिधी नक्की करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे त्यांची लवकर बैठक होईल आणि सीट शेअरिंग लवकरात लवकर होईल. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय जो आहे तो अजूनही प्रलंबित आहे. मनोज जरांगे यांनी काल परवा उपोषण केलं, परत त्यांनी सोडलं ते उपोषण. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने ओबीसी समाज रस्त्यावर उतरतो. काय वाटतं, हे दोन्ही प्रश्न सुटतील का या येणाऱ्या काळामध्ये? राज्य सरकारने या दोघांची चर्चा केलेली आहे. या दोघांनाही आश्वासित केलेलं आहे, आश्वासनं दिलेली आहेत, काही कमिटमेंट दिलेले आहेत. त्या कमिटमेंट काय आहेत हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळं या संदर्भात राज्य सरकारने आता निर्णय घेणं बाकी आहे आणि राज्य सरकार निर्णय घेईल अशी मला अपेक्षा आहे. मंत्री दीपक केसरकरांनी असं विधान केलं काही वेळापूर्वी की विरोधक जे आहे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मराठा आंदोलनाच्या माध्यमातून षडयंत्र रचत आहे. कसं पाहतात केसरकरांच्या विधानाकडे? आम्ही काय षडयंत्र करतोय? आमचं काय, आम्ही फक्त पाहायचं काम करतोय की सरकारने या दोन्ही घटकांची चर्चा केली आणि मराठा आंदोलकांचे नेते जे आहेत ते कुणाच्या हातातलं बाहुलं असतील असं मला वाटत नाही. ते त्यांच्या स्वतःच्या बुद्धीनं काम करत आहेत आणि त्यांच्यावर कुणाचा इन्फ्लुएन्स असेल असं मला वाटत नाही. त्यामुळं त्यांच्या माध्यमातून आणखीन कुणाच्याबद्दल काय करणं हा प्रश्नच उद्भवत नाही. फक्त आम्ही वाट बघतोय की या दोन्ही घटकांना सरकारने ज्या कमिटमेंट दिले त्याचा आता सरकारने निर्णय घेतला पाहिजे. तो लवकर त्यांनी घ्यावा एवढीच आमची अपेक्षा. सर, सर्वोच्च न्यायालयाने सुनील केदार यांची याचिका फेटाळलेली आहे. सुनील केदार यांना मोठा धक्का दिलेला आहे. सुनील केदार यांची आमदारकी सुद्धा रद्द झालेली आहे. 150 कोटी बँक. ही फार जुनी केस आहे. बरेच वर्ष हे चालू आहे. आता अंतिम स्तरावर ते पोहोचलेलं आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे रिलीफ मागितलेला होता, पण तो काही रिलीफ मिळाला नाही असं मीच एके ठिकाणी आत्ता वाचलं. त्यामुळं त्या केसमध्ये मेरिट काय, नॉन मेरिट आहे का नाही याच्यात मला आता सर्वोच्च न्यायालयाने काही निष्कर्ष काढल्यावर मी त्याच्यावर बोलणं हे योग्य नाही. पण मला खात्री आहे की सुनील केदारांच्या सारखा एक उमदा आणि धाडसाने नागपूर जिल्ह्यात काम करणारा नेता हा त्यातनं मार्ग काढेल. योग्य ती कायदेशीर कारवाई होतच राहणार, त्याला काही कोणता उपाय नाही. पण मला तपशील केसचा माहिती नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपल्या पक्षाची भूमिका काय? आम्ही आमच्या पक्षाची भूमिका यापूर्वी 2 वेळा राज्य सरकारने ज्यावेळी बैठक बोलवली त्यावेळी सांगितलेली आहे. आता वेगळी काही भूमिका मांडण्यापेक्षा आम्ही सरकारच्या निर्णयाचा वाट बघतोय. भरपूर इच्छुक आहेत. म्हणजे नाही, नावं आणि संख्या सांगणे योग्य नाही, कारण प्रत्येक कार्यकर्ता उत्साही असतो, त्याला उमेद असते. त्यामुळं नावं 2-4 नावं राहिली तर ती माझ्यावर नाराज असते. त्यामुळे नावं सांगणं योग्य नाही आणि उत्साह चांगला होता. तो आज 2-3 प्रवेश झाले अधिक.
बाळकाका चौधरी इकडं पाथर्ड ह्याचे गंगाखेडचे, परत बाळासाहेब निरसेक झाले आणि डॉक्टर अनिल कांबळेंचे एक झाले. जरांगे पाटलांनी 2024चं मिशन जाहीर केलं. 29 ऑगस्टला बैठक येणार आहेत मराठा समाजाची आणि त्यानंतर ती त्यांची दिशा ठरवतील. याबद्दल तुमची काय भूमिका आहे, तुम्हाला काय वाटतं? ते मला याच्यावर काही भाष्य करायचं नाही आहे, कारण ते अजून बैठक येणार आहे, त्यांचा विषय त्यांची चर्चा करणार आहेत. उगाच त्याच्यावर ॲडव्हान्समध्ये काही बोलण्याची योग्य आहे असं मला वाटत नाही. बोलतो पुण्यामध्ये जो पुराचा प्रकार झाला त्यानंतर तिथले खासदार मोहोळ यांनी प्रशासनाला जिम्मेदार सांगितले, प्रशासनाच्या चुकांमुळे हा प्रकार घडल्याचं सांगितलंय. म्हणजे सत्तेमध्ये असलेले प्रशासनावर अशा पद्धतीने बोलतात. प्रशासन कुणाचं? भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात पुणे महापालिका होती. आता निवडणुका यांनीच घेतल्या नाहीतर नवीन बॉडी निवडून आली असती. त्यामुळं हे एक जबाबदारी, कारण नगरसेवक असले तर कामं भरपूर होतात आणि व्यवस्थित होतात. आणि प्रशासन किंवा कमिशनर हा यांचाच आहे, यांचंच मुंबईतलं जे सरकार सांगतं तेवढंच काम ते करतात. त्यामुळे या सगळ्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षावरच आहे. ही कमिशनरवर किंवा अधिकाऱ्यांच्यावर टाकून चालणार नाही. आणि आता ते नवीन खासदार झालेले आहेत, मला वाटतं की त्यांच्याही लक्षात येत असेल की पाणी सोडलं किती वेगाने पाणी येणार. हा सगळा एवढा प्रशासकीय गोंधळ आणि इरिगेशन डिपार्टमेंटने सोडलेलं पाणी आणि महापालिकेला कळवलेलं पाणी आलं किती, म्हणजे पुण्यातली ही पुराची परिस्थिती निव्वळ मिसमॅनेजमेंट आहे. आणि त्या डिपार्टमेंटमध्ये 2 डिपार्टमेंटमध्ये समन्वय नाही, याचा परिणाम पुणेकरांना भोगायला लागलाय. आणि म्हणून हा फार मोठा गोंधळ. पुणेकरांचे जे हाल झाले ते राज्यकर्त्यांचं पुराकडे, अतिवृष्टीकडे, नैसर्गिक आपत्तीकडे लक्ष नाहीये. राज्यकर्त्यांना पडलेली आहे पुन्हा निवडून येण्याची घाई. त्यामुळं या सगळ्या प्रशासकीय गोंधळ जे आहे त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाला द्यावी लागेल. पुणे जिल्ह्यात ज्यांच्या हातात पुणे जिल्हा आहे त्यांनाही जबाबदारी घ्यावी लागेल. पण त्या ठिकाणी जे नुकसान झालेले, एकूण जर नुकसान पाहिलं तर मोठं नुकसान आहे. रस्त्यावरच्या गाड्या जवळपास सगळे खराब झाले, घरातलं साहित्य खराब झाले, घरातलं साहित्य देखील खराब झालेलं आहे लोकांच्या. परंतु प्रशासनाने अद्यापही काही ठिकाणचे पंचनामे सुरू केलेले नाहीये. प्रशासनाने तातडीने ते पंचनामे खरं करायला पाहिजेत. पाणी ओसरल्यावर हे लगेच केले तर त्याचा खरे पंचनामे होतात, नाहीतर त्या पंचनाम्यात देखील गोंधळ होतो. सांगलीला मी हे अनुभव घेतलेले. त्यामुळं प्रशासनाने पूर्ण ताकद लावून वेगवेगळ्या विभागाचे डिपार्टमेंटची लोक सरकारने पूल करून त्यांना दिली पाहिजे आणि पंचनामे केले पाहिजे. सर, शरद पवार म्हणाले की येत्या विधानसभेत 225 पेक्षा जास्त मराठा उमेदवार निवडून येतील आणि याला प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे. तर इतर समाजाचं काय? पवारसाहेब असं म्हटलं ते मलाच माहीत नाहीये. त्यामुळं तुमचं म्हणताय ते मला वाटत नाही की हे खरं असेल. त्यामुळं ती खात्री करून झाल्यावर याच्यावर बोलू. प्रकाश आंबेडकर म्हणाले की येत्या विधानसभेत जर 225 पेक्षा जास्त मराठा उमेदवार आले तर ओबीसी आरक्षण धोक्यात येईल. असं आहे की या जरच्या गोष्टी आणि जे बोललेले जे आहेत ते मला खात्री करू दे. उगाच कशावरही लगेच उत्तर देणं मला शक्य नाही. आपण ते मला माहिती द्या, मी व्हेरीफाय करतो. ते लोक प्रकाश आंबेडकर साहेब किंवा पवार साहेब काय बोलले याची खात्री करून झाल्यावर पुढच्या वेळी केंद्र सरकारनं आता जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काही नाही. अशा स्थितीत महाराष्ट्रावर काय परिणाम होईल? भारत हे संघराज्य आहे. या देशात जे कराच्या वाट्याने संपत्ती एकत्रित येते, पैसा एकत्रित येतो, त्याचं वाटप वित्त आयोगाच्या फॉर्म्युलाप्रमाणे केलं जातं. काही राज्यांना त्यातला 6% वाटा मिळतो, 7% मिळतो, 7.5% मिळतो, काही 11%. जी मागासलेले राज्य आहेत त्यांना 13% जातो. असं जरी, त्यामुळं देशातले बजेट मांडताना या पद्धतीनेच पैसे वेगळ्या योजनेच्या मार्फत त्या राज्यांना मिळायचे. ही पहिली स्वातंत्र्यानंतर
किंवा फायनान्स प्लॅनिंग कमिशन आणि फायनान्स वित्त आयोग फायनान्स कमिशनचे डिसिजन्स सुरू यायला झाल्यानंतरची गोष्ट आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारने स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी बिहारला आणि आंध्र प्रदेशला आउट ऑफ वे जाऊन मदत केली. म्हणजे एवढं ब्लॅटंट म्हणजे तुम्ही काय करायचं ते करा, आम्ही यांना पैसे देणार, हे भारताच्या संघ राज्याच्या दृष्टीने घातक आहे. काही संकेत देश एकसंघ ठेवण्यासाठी ठेवायचे असतात, सर्वांना समान ट्रीटमेंट द्यायची असते, याचं भान देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ठेवायचं असतं. सगळे भान ठेवून 2 राज्यांना मदत केली. महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली. महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात यादी करून की एवढे एवढे पैसे आले. पण त्यातही माझ्याकडे यादी आहे की मागच्या वेळेपेक्षा त्यात बऱ्याच ठिकाणी पैसे कमी आले. MTP 3 मी अर्थमंत्री होतो 99 साली, तेव्हापासून 97 सालापासून MTP 1 प्लॅन होता, नंतर MTP 2 झाला, आता MTP 3. हे पैसे येणं स्वाभाविकच आहे, ठरलेलेच आहे. त्यात काही वेगळं काही हे नाही, द्यावंच लागतं. एव्हरी बजेट केंद्र सरकारला ते पैसे द्यावे लागतात, आपल्यालाही आपल्याकडून बजेट द्या. या योजनांचे पैसे बेरीज करून तुम्ही जर महाराष्ट्राला सांगायला लागला की हे पैसे आले, तर ही महाराष्ट्राची दिशाभूल. पाटील साहेब, महाराष्ट्रामध्ये मागच्या 1-1.5 वर्षापासून 2 समाज झुंजत आहेत, मराठा आणि ओबीसी. एकीकडे हे होत आहे, दुसरीकडं राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक ठिकाणी या तरुणांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत. असं असताना हे प्रश्न मांडण्यामध्ये आता केंद्रातलं आमचं अधिवेशन सुरू होतं, राज्यातलं अधिवेशन झालं, विरोधी पक्ष कुठं कमी पडतोय का असं वाटतंय का, की फक्त या आरक्षणाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवली आणि त्याचा फायदा विरोधी पक्षाला झाला म्हणून आपण शांत राहणार आहोत? काय विरोधी पक्ष कमी पडला नाही? महाराष्ट्राची विधानसभा ज्यावेळी चालू होती त्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षाच्या वतीने काही स्पेसिफिक आरोप उदाहरणं देऊन करण्यात आले, पण एकाही आरोपाचं उत्तर मंत्री देऊ शकले नाही. त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. त्यामुळं मग डांबर घोटाळा आहे रत्नागिरी जिल्ह्यात झालेला, कोविडचा घोटाळा तिकडे सातारा जिल्ह्यात झालेला आहे, असे काही आरोप विरोधी पक्षनेत्यांनी, मी असेल, पृथ्वीराज चव्हाणांनी असतील, आम्ही सगळ्या विरोधी पक्षांच्या आमदारांनी केलेले. आता केंद्र सरकारने बजेट मांडलेलं आहे, त्याच्यावर महाराष्ट्राचे जे खासदार भाषण करतायत ते बघा ना. त्या ठिकाणी अतिशय उत्तम मतं मांडण्यात आलेली आहे आणि ती बघितली तर विरोधी पक्ष कुठेही कमी पडत नाहीये. आणि महाराष्ट्रात जे वातावरण आहे त्या महाराष्ट्रातल्या वातावरणात पूर्वी आम्ही एक सर्वे केलेला होता, त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की केंद्र सरकारबद्दलची नाराजी आहे, ही नाराजी याच्यापेक्षा जास्त राज्य सरकारवर जनतेची नाराजी आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात फार मोठा फटका महाविकास आघाडीच्या समोर उभे राहणारे जे महायुतीचे आमदार आहेत त्या सर्वांना बसेल. मराठवाड्यात तर मी असं ऐकलं की भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उभा राहायचं, अपक्ष उभं राहायचं असा विचार मराठवाड्यात आमदारकीचे इच्छुक लोक करायला लागले, अशी माझी माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या माध्यमातून वरिष्ठ मंत्री आहेत त्याच्यावर 29 तारीख मिळाली पुढची. काय वाटते तारीख न्याय देण्यासाठी फार विलंब होत आहे का आणि किती आशावादी आहात तुम्ही? विलंबच झालेला आहे कारण फार 1.5 वर्ष होऊन गेलं या घटनेला. तर म्हणजे लोकशाहीची बूज राखायची असेल तर महाराष्ट्रात आमचं सरकार पडल्यानंतर शिवसेना तुटलेली होती, त्यावेळी शिवसेनेच्या संदर्भातले निकाल महिन्याभरात घेऊन विषय संपवायला पाहिजे होते, पण दुर्दैवानं तसं झालं नाही. आता आमचा पक्ष त्यानंतर तुटला, त्यानंतर आम्ही कोर्टात गेलो, आता तारखा लागायला लागले, बघू काय होतंय पुढं. सर, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीच्या बाहेर भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आणि याची चर्चा जोरदार सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाने मुख्यमंत्री पदावर दावा केला का? आणि उलट चंद्रकांत पाटील म्हणतात की मला या संदर्भात उद्धव ठाकरेंना भेटून शुभेच्छा द्यायला आवडेल का? चंद्रकांत दादांनी माझ्याकडे शुभेच्छा दिल्या की मी त्या पोहोचवतो उद्धव ठाकरे, काय अडचण नाही. आणि उद्धव ठाकरे हे आमचे मुख्यमंत्रीच होते ना, काय प्रॉब्लेम आहे त्यांचा? असं आहे की ते महाराष्ट्राच्या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात एकदा काम केलेलं आहे 19 सालापासून.
त्यामुळं त्यांनी तसा बोर्ड लावला तर तुम्हाला काय अडचण व्हायला? सर, राज्य सरकार वेगवेगळ्या घोषणा करतं. पीक विम्याचा जर प्रश्न बघितला तर मागील वर्षीचा पीक विमा जिल्ह्यामध्ये मिळालेला नाही. एसईबीसीचे म्हणजे मुलींसाठी जे मोफत शिक्षणाची घोषणा झाली त्यासाठी एसईबीसी प्रमाणपत्र लागतंय, परंतु महसूलचा संप असेल आणि त्या ठिकाणी जे वेबसाईट आहे ते हँग होते, वारंवार प्रमाणपत्र निघत नाही. प्रवेश घेतानाच ते प्रमाणपत्र जोडलं तर मुलींना भविष्यात तो फायदा मिळणार आहे, परंतु ते प्रमाणपत्र नसल्यामुळे आता त्यांना डायरेक्ट ऍडमिशन घ्यावं लागतं आणि पूर्ण फीस भरण्याची वेळ येऊ शकते, अशी परिस्थिती आहे. येऊ शकते ना, आलेली आहे परिस्थिती. आणि महाराष्ट्राचं प्रशासन हे पूर्णपणे कोणतंही काम जवळपास कामं ठरत आहेत, कोणी जबाबदारी घेत नाही. भ्रष्टाचार प्रचंड बोकाळलेला आहे आणि महत्वाची आणि पैसे मिळवण्याच्या कामाला आता सध्या प्रायोरिटी आहे. विद्यार्थ्यांच्या आणि सर्टिफिकेट मिळवण्याच्या प्रयत्नाला ही लोक लवकर दाद देत नाही आणि अनेक अडथळ्यांची शर्यत पार तडून त्या मुलांना मुलींना परत हे सर्टिफिकेट मिळवावं लागतं आणि ते मिळवताना तुम्ही सांगितलं त्या सगळ्या अडचणी या महाराष्ट्र सरकारने दुरुस्त करायला पाहिजे असं मला वाटतं. संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून भाजप नाराज आहे असं कळतं. पालकमंत्री अब्दुल साहेब यांनी नाराजी भूमिका दाखवली. समन्वय आहे का असं वाटतं तुम्हाला महायुतीमध्ये शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये? अब्दुल सत्तार यांना संभाजीनगरचं पालकमंत्री मिळालं, त्याच्यावर भाजपनं उघड नाराजी व्यक्त केली. समन्वय आहे का उरलेला 2-3 महिन्यात महायुतीमध्ये असं वाटतं? नाही, उघड नाराजी भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली, पण अधिकार तर एकनाथ शिंदेचा आहे ना. एकनाथ शिंदेचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेलं आहे, त्यामुळं नाराजी व्यक्त करण्याच्या पलीकडे ते तरी काय करणार? सत्तारच त्या ठिकाणी पालकमंत्री राहणार, ते बदलू शकत नाही. त्यामुळे तेवढे 2 महिने आता आहे सत्ता, त्यात सुसावे लागतील सत्तार. शिवसेनेकडून जसं उद्धव ठाकरे यांचं रँक लावण्यात आलं आहे भावी मुख्यमंत्री म्हणून, तुमच्या पक्षाकडून तुमचं नाव पुढे येत आहे. कार्यकर्त्यांच्या त्या भावना आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. शेवटी आपण महाविकास आघाडी एकसंघपणाने लढावी या प्रयत्नात आम्ही सगळे आहोत. आमच्यातल्या कुणालाही मुख्यमंत्री होण्याची घाई नाही. आम्हाला घाई आहे ते भारतीय जनता पक्ष प्रणित महाराष्ट्रातलं सरकार घालवण्याची आणि महाराष्ट्राला उत्तम सरकार देऊ आम्ही. हा जो गोंधळ मागच्या काही वर्षात या लोकांनी करून ठेवला आहे, प्रचंड भ्रष्टाचार सर्व ठिकाणी फोफावला आहे, त्या सगळ्याला बाजूला करून एक पारदर्शी आणि जनतेच्या विश्वासार्थ ठरवणारं सरकार आम्हाला द्यायचंय. आम्ही एकत्रित बसून योग्य ते निर्णय या संदर्भात घेऊ. बैठकीत तसं काही फॉर्म्युला ठरला असेल मुख्यमंत्री पदासंदर्भात? अजून बैठक झालेली नाही आणि तुम्हाला मी आभार कसे तुमचे मानावे हेच मला कळत नाही की सारखे तुम्ही मुख्यमंत्री पदाचे उमेदवाराबद्दल प्रश्न विचारता. म्हणजे आमचा मुख्यमंत्री होणार याची खात्री तुम्ही वारंवार देता, याबद्दल तुमचे आभार. माहिती आहे तुमचे एकेकाळचे सहकारी मित्र हसन मुश्रीफ यांनी आता काही वेळापूर्वी विधान केले की महायुती राज्यामध्ये 165 जागा जिंकेल. तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स कसा असेल आणि किती जागांचा टोटल तुम्हाला अपेक्षित आहे निवडणुकीत? कसं आहे, तुम्हाला 405 ची स्टोरी माहिती आहे? तसं हे आहे, हे 165 म्हटल्यावर ते भारतीय जनता पक्ष चिडेल हसन मुश्रीफांच्या 205चा नारा द्यायचा होता, पण हे 165 वरच थांबले म्हणजे काठावर आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो की जरा तरी काठावरची भूमिका त्यांनी घेतली. आमच्या महाविकास आघाडीची संख्या 175 पेक्षा पुढे जाईल, त्यात मला काही शंका नाही. मी लोकसभेच्या वेळी पण राईट फ्रॉम द बिगिनिंग सांगत होतो की आमच्या 30-32 जागा निवडून येईल. पहिल्यापासून मी बऱ्याच ठिकाणी मुलाखती अशाच दिल्या. त्यावेळी सगळे म्हणायचे कशावरून म्हणतात, तर एकदा साधारण महाराष्ट्राची नाडी कळायला लागली तर निर्णय काय ते कळतो. त्यामुळं आम्हाला 30-32 जागा निवडून येतील हे सुरुवातीपासून वाटायचं. महायुतीचा 165 जागांचा आहे. काल राज ठाकरेंनी मेळावा घेतला, त्यांनी सांगितले 225 जागा ते लढवणार आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवणार. कोण? राज ठाकरे. राज ठाकरे 225 जागा लढवतात. ठीक आहे काय?
लोकशाही आहे, प्रत्येकाला हा अधिकार आहे. पण आता आपल्या स्वतःच्या पक्षासाठी लढायचं का दुसऱ्यांसाठी पक्ष मतं फोडण्यासाठी लढायचं, हा ज्याचा त्याचा चॉईस आहे. दुसऱ्यांची सेवा करायला रणांगणात जर कोणी उतरणार असतील तर त्यावर आपण काय बोलतो. परभणी जिल्ह्यात त्याच्या 4 विधानसभा आहेत. जागा वाटपासंदर्भात काय झाले का? 4 विधानसभाच्या संदर्भात जागा वाटपाची चर्चाच नाही, आता होईल या आठवड्यात 2 आठवड्यात. सर, आपल्याला सोडून जे गेलेले जे तुमचे आमदार आहेत, आता महाविकास आघाडीचं वातावरण पाहून त्यांनी नमती भूमिका घेतली आणि आता ते म्हणतात की तुम्ही आमची राष्ट्रवादी एकच आहे. तुमचा उद्देश काय आहे त्यांचा सांगणे? तुम्ही त्यांना परत घेणार आहात का? कोण म्हटलं काय? कालच बाकीचे आमदार बाबाजी म्हणाले की आमचे आणि शरद पवार साहेबांचे संबंध घनिष्ठ आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे. मी कुठेही राहिलो तरी आमचे संबंध घनिष्ठच आहे. नाही, बाबाजांची केसच वेगळी आहे. बाबाजानी हे मनाने कायम आमच्याकडेच होते, ते कधीच तिकडे गेले नाही. पण मी काल त्यांच्याकडे जेवायलाही गेलेलो आणि तिथले त्यांच्याबरोबरचे सगळे कार्यकर्ते वगैरे आम्ही सगळे पूर्वीपासून आमच्या ओळखी आहेत म्हणून मी त्यांच्याकडे जेवणही करून आलो. आणि त्यांचे ते मनाने नेहमी शरद पवार साहेबांच्या बरोबरच राहिलेले आणि मधल्या काळातही पक्ष बाजूला जरी झालेला असला तरी भेटीगाठी सतत होतच होते. काही दिवसात त्यांचा प्रवेश होणार अशी सुद्धा चर्चा आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? चर्चा आहे. मला माहित नाही, विचारते. आता कसं झालंय की 1, 2, 3 तिघच प्रश्न विचारताय तुम्ही. एक मुख्यमंत्री आहे तर 2 उपमुख्यमंत्री. बाकीच्या संधीच्या बाकीच्या आज जो माहिती आहे. बाबाजानी दुर्राणी यांच्या समर्थकांनी दावा केला की पाथरी विधानसभेची जागा किंवा आमदारकीचे तिकीट बाबाजानी दुर्राणी यांना द्या. आज शिष्टमंडळ आपल्याला जे भेटलं होतं त्यांचं आलं, तर त्याविषयी काय आपली भूमिका? आमची त्यांनी मागणी केलेली आहे, त्यांची भूमिका सांगितलेली आहे आणि या ठिकाणी माझे शेजारी सुरेश वरपुडकर साहेब बसलेले आहेत. काँग्रेस पक्ष आणि आम्ही एकत्रित बसून यावर योग्य तो निर्णय करू. पाथरीची जागा नाही दिली तर आम्ही अपक्ष निवडणूक लढू असे त्यांचे पुत्र जुनेद दुराणी यांनी स्पष्ट केले आहे. पुढे केलं जुनेद दुराणी त्यांच्या मुलांनी त्यांच्या असं आहे की प्रत्येक जण त्यांच्या आणखी कोणी काय बोललं त्याला उत्तर मी देणं मला माहित नाही. तुम्ही म्हणताय त्याच्यावर मी कसा लगेच विश्वास ठेवायचा? तुम्ही जसं बाबाजानींबद्दल बोलले आता की ते मनानं आमच्याकडे होते, शरीरानं तिकडे गेले. राज्यातले अशी काही नेते असतील आणखी पण जे शरीरानं तिकडे गेले, ते मनानं तुमच्याकडे असतील आणि ते संपर्कात असतील काही पुढच्या काही दिवसात. मी काही बोलून त्यांच्यावर त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही. तसे काय असतील नावं काय म्हणजे असतील ना, नंबर ऑफ फिगर काही बरेच आहेत तसे, पण उगाच त्यांना अडचण होते, त्यांना परत फोन जातात, नाव नाही मुंबईला बोलवलं जातं. उगाच विनाकारण कोणाला त्रास देणं माझा हेतू नाहीये. त्यामुळं मी आपलं काल गेलो. परतीच्या वाटेवर काही आमदार आहेत का? असं सांगणं परतल्याशिवाय उगाच हवेत बोलणं बरोबर नाही ना. असं उगाच बोलणंही योग्य नाही. उगाच त्यांची प्रतिमा खराब होते. त्यांना काय यायचं असेल ते शेवटी बघू त्यावेळी. आज काय तशी परिस्थिती नाही आहे आणि आमच्या पक्षाचं धोरणही अजून ठरलेलं नाही. शेवटचा प्रश्न माझा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अर्थात तुमच्या पक्षामध्ये सरसकट मेगा भरती होणार आहे का सिलेक्टिव्ह मेगा भरती होणार आहे? येणाऱ्या दिवसात राष्ट्रवादी शरद पवारमध्ये मेगा भरती असेल का सिलेक्टेड लोकांना घेणार आहे? सिलेक्टेड ज्या ज्या ठिकाणी जी आवश्यकता आहे आणि महत्त्व आहे त्या ठिकाणी आम्ही आवश्यकतेनुसार तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय काही निर्णय करणार नाही. इकडे कुणाला नाही, अजून काय नाही ना. राहिलं असेल सांगायचं तर सांगून टाका. आता एक मुद्दा सांगतो मी. लोकसभेच्या आधी महाराष्ट्र सरकारने काही टेंडर्स घोषित केले.
MSRDCने 6 एक्सप्रेस कॉरिडॉर जाहीर केले. त्यामध्ये 90,000 कोटीचे रस्ते बांधायचा निर्णय घोषित केला, टेंडर काढले. तुमचं मराठवाड्यातलं एक उदाहरण आहे, जालना नांदेड एक्सप्रेसवे 184 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. याचं टेंडर 11,441 कोटीला काढलेलं होतं. आता या दरम्यानच प्राइस गेली असती तर समजू शकतो, पण त्याऐवजी 4,000 कोटी वाढवून 15,464 कोटींना हे टेंडर देण्यात आलं. यामध्ये 6 टेंडर 6 टप्पे केले आणि कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं तर रोडवे नावाची कंपनी आहे, जी ब्लॅकलिस्ट झालेली अशी कंपनी. आता 1 किलोमीटर रस्ता बांधायला किती खर्च यावा? 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, 4 कोटी. या प्रकल्पामध्ये 1 किलोमीटरसाठी 83 कोटी रुपये राज्य सरकार खर्च करणार आहे. आता हे तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला, महाराष्ट्राच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटतं का? याचा असा आहे की 6 एक्सप्रेसवे मध्ये अजून एक उदाहरण सांगतो. विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर, त्याचं टेंडर 20,000 कोटी रुपयाचं होतं, पण दिलं कितीला? 26,000 कोटीला. मग आता 1 किलोमीटरचा खर्च किती? तर 273 कोटी रुपये. 1 किलोमीटर, 96 किलोमीटरचा रस्ता आहे आणि 273 कोटीचा खर्च करून हे 96 किलोमीटर गुणिले 273 हे 26,000 कोटी रुपये होतात. आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मध्ये चांद्रयान 3 मोहीम आपली झाली. त्यामध्ये 3,84,000 किलोमीटरचा प्रवास चांद्रयानने केला. त्या चांद्रयान 3च्या मोहिमेला पण 600 कोटी रुपये खर्च. म्हणजे काय एवढा खर्च कसा येतो? 1 किलोमीटर रस्ता बांधण्यासाठी तुम्ही 273 कोटी खर्च करायला लागला. म्हणजे काय, जनतेच्या टॅक्सचे पैसे कसे उधळायचे चालले आणि समजूत घालायचे चालले की टोलने हे पैसे परत येतील. हे 6,000 4,000 कोटी पुढचे एस्टिमेट पेक्षा जास्त खर्च करता. याचा अर्थ काय, तर टोल अनेक वर्ष गोळा केला जाणार आणि टोल कंपन्यांचे खिसे भरले जाणार. आणि त्यामुळं मला असं वाटतं की याच्यात दुसरी मला माहिती आहे की टेक्निकल सँक्शन नाही, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल सरळ नाही, लँड ऍक्विजिशन अजून झालेलं नाही, त्यामुळे डायरेक्ट टेंडरच काढलेलं. त्यामुळं 90,000 कोटी रुपयाची कामं कुणाकुणाची आहे? मेगा, नवयुगा, GR इन्फ्रा आणि रोडवेज या सगळ्यांनी इलेक्ट्रल बॉन्ड मध्ये भारतीय जनता पक्षाला 8,000 कोटी रुपये दिलेले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही मोठमोठे प्रोजेक्ट काढता आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात महान रस्ते महाराष्ट्राच्या माथी मारण्याचं काम गडबडीत तुम्ही करता. आता निवडणुका आहेत, जे प्रकल्प पूर्ण व्हायला 4-4 वर्ष लागतात. तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या जस्ट असे आधी टेंडर काढता. आताही काही टेंडर काढलेले आहेत. मला वाटतं की महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं घाई गडबड करून हे प्रकल्प काढायचं चाललंय. मध्ये लोकसभेला आम्ही अनुभव घेतला, प्रचंड पैशाचा संपत्तीचा वापर महाराष्ट्रात सगळ्या मतदारसंघात झाला. आता ही लोकांनाही प्रश्न पडायला लागला की संपत्ती येते कुठून? काही उत्तरं हळूहळू मिळायला लागली. त्याच्यातले काही पैसे आमच्यासाठी द्या म्हणून आमच्या शहरातल्या रस्त्यांची अवस्था खूप वाईट. ज्या रस्त्यांना फंड दिला ते अडकून बसले जाऊन. परभणीचे रस्ते तर एवढे मी कालपासून बघतोय, वाईट अवस्था आहे परभणीच्या रस्त्यांची. त्यामुळे एवढं तिकडे खर्च करण्यापेक्षा परभणीला जर 100 कोटी रुपये जरी दिले तरी परभणीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होते. सगळे आमदार तुमचेच महाविकास आघाडीचे आमदार, सगळे महाविकास आघाडीचे. त्यांनी तरी आवाज उठायला पाहिजे ना त्याच्यावर. विधानसभेत उठवलाच आहे. चला, थैंक यू. ये न्यूज कवर की हमारे परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, द फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान और जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल कांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान,
परभणी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मुबीन सैयद इस्माइल, परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभणी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, उसी के साथ में महबूद खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। ये परभणी शहर का इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी का एक रास्ता है जो धार रोड से होता हुआ, ये सीमेंट का रास्ता आप मेरे पीछे देख रहे हैं जो इफ्तिखार कॉलोनी को जा रहा है। स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से ये सर्विस दी जा रही है और एनए कलेक्टर लेआउट जो यहाँ पर प्लॉटिंग निकाली गई है स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये सुविधा परभणी शहर के धार रोड से होते हुए इफ्तिखार कॉलोनी में और इफ्तिखार पार्क में डायरेक्ट ये सीमेंट रास्ता दिया गया है और ये रास्ता पूरी तरह से उस कॉलोनी को जोड़ने के लिए दिया गया है। हम आपको पूरा रास्ते का लोकेशन देते हैं कि किस तरह से धार रोड से होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क को ये रोड रास्ता, सीमेंट रास्ता अटैच हो रहा है। यहाँ पर बड़ी व्हीकल्स नहीं आना, 4 व्हीलर व्हीकल्स नहीं आना, इसके लिए ये इंतजाम किया गया है। इस तरह के यहाँ पर ये बैरिकेड्स लगाए गए हैं। यहाँ पर सिर्फ 2 व्हीलर और 3 व्हीलर ही आना, यहाँ के इस बस्ती के लिए ही यहाँ पर ये सर्विस दी गई है। ये सर्विस सिर्फ इफ्तिखार कॉलोनी के वासियों के लिए ही स्पेशली दी गई है। परभणी शहर के धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड है, ये सीमेंट रोड स्काई लाइन कंस्ट्रक्शन के सर्वे सरबा मेराज सिद्दीकी इनकी जानिब से बनाया गया है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी के लिए। जो रास्ता हम आपको बता रहे हैं, ये जो लोकेशन हमने आपको बताया है, ये धार रोड से होता हुआ इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क के लिए स्पेशली ये जो रास्ता बनाया गया है सीमेंट रास्ता, ये यहाँ से टर्न होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क में इस तरह से जा रहा है। ये नज़ारा हम आपको सिर्फ और सिर्फ परभणी आज तक पर बता रहे हैं। ये नज़ारा आप देख लीजिए कि किस तरह से यहाँ से शुरू हो रही है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी की ये प्लॉटिंग। रास्ता तो आपने देख लिया है कि किस तरह से यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में आने के लिए जो लोकेशन हमने आपको बताया है धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड स्पेशली बनाया गया है स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क की एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग है। और एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग आप ये देख लीजिए कि यहाँ पर लाइट की सुविधा किस तरह से अवेलेबल करा कर दी गई है। और लाइट की सुविधा के अलावा यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़ लगाए गए हैं। ये झाड़ भी देख लीजिए 15 से 20 फीट ऊंचे ये झाड़ है और हर प्लॉट के सामने झाड़ है। हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन है। हर प्लॉट के सामने नाली बनी हुई है। सीमेंट और कंक्रीट में जो नाली बनी हुई है, ये नाली भी स्पेशली इस प्लॉटिंग के लिए ही बनी हुई है। अब ये देख लीजिए कि किस तरह से यहाँ पर रास्ते का काम किया गया है और इस रास्ते के काम को अच्छी तरह से डेवलप किया गया, अच्छी तरह से इस रास्ते को सीमेंट रोड को बनाया गया है। इफ्तिखार पार्क में जो सर्विस दी जा रही है, गट्टू के रास्ते का काम शुरू है, गट्टू बिठाना चालू है। जिस तरह से यहाँ पर सीमेंट रोड बनाया जा रहा है, सीमेंट रोड के अलावा यहाँ पर दोनों साइड से जो गट्टू बिठाए जा रहे हैं, ये गट्टू का पूरी तरह से काम शुरू है। और यहाँ इस तरह से एंजॉय करते हुए लोग जाते हुए भी नजर आ रहे हैं आपको इस सीमेंट रोड से। यहाँ पर 115 प्लॉट में से 71 ऐसे प्लॉट है जिनकी कीमत 13,50,000 रुपये एक प्लॉट की कीमत बताई जा रही है। 22/40 के प्लॉट्स है और 22/40 के बाद में यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़, हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन और हर प्लॉट के सामने से सीमेंट और कंक्रीट की एक नाली, मजबूत नाली दी गई है। ये गट्टू का काम आप मेरे पीछे देख रहे हैं कि किस तरह से यहाँ पर गट्टू का काम दोनों साइड से शुरू किया गया है। इस तरह से हर प्लॉट के सामने रास्ते के बाजू के साइड से पूरी तरह से गट्टू भी बिठाए जा रहे हैं। इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में जो सर्विस दी जा रही है, स्पेशली इस प्लॉटिंग के लिए स्पेशल डीपी लाई गई है सैंक्शन कराकर। ये डीपी और इसके अलावा यहाँ पर ये बस्ती के साइड में बस्ती यहाँ पर अवेलेबल है, पहले से ही बस्ती यहाँ पर मौजूद है। और इस बस्ती के ख़त्म होते ही यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी, यहाँ पर मेराज सिद्दीकी साहब इनकी जानिब से सर्विस दी जा रही है कि इनके प्लॉटिंग में एक स्वतंत्र डीपी भी अवेलेबल है, लाइट के कनेक्शन अवेलेबल है, झाड़ हर प्लॉट के सामने अवेलेबल है। उसी के साथ में सीमेंट और कंक्रीट की नालियां अवेलेबल है। हर झाड़ को महफूज रखा गया है और हर झाड़ को पानी भी दिया जा रहा है। हर प्लॉट पर यहाँ पर नल का कनेक्शन भी अवेलेबल है। इस तरह की सर्विस यहाँ पर दी जा रही है। मिर्जा मेस परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। समीर टेंट हाउस
कुदरती कॉर्नर कादराबाद प्लॉट परभनी। हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा। शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल। मोबाइल क्रमांक 9766683126। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी। SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मासूम कॉलोनी, दरगाह रोड, परभणी। अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कांटेक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस। मोबाइल नंबर 9823797828।